ये जो रास्ते का प्रॉब्लम है क्या बारे में? रास्ते का प्रॉब्लम है वो तो सबके लिए, लेकिन कभी करेगा उन लोग की वजह से हम लोग को बहुत प्रॉब्लम होता है। हम लोग को तो होता है पैसेंजर को भी होता है और ऊपर से गाड़ी को भी होता है। वसंत नगरी हा जो परिसर आहे, मला वाटतं 200 मीटरचा हा परिसर आहे। गेल्या 3 महिन्यांपासून या ठिकाणी रस्त्याची अशी बेहाल करून ठेवलं आहे। म्हणजे क्या कहेंगे आप इसमें ट्रैवलिंग कर रहे हैं? रोजचा त्रास आहे आम्हाला, रोजचा सकाळ संध्याकाळी त्रासच आहे शेवटी ना। 3 महिने होईल आले जवळजवळ। कधी करणार हे लोक का गाड्या ऐकायच्या आणि करायचं बिस्तर काय ते धंदा काय दुसरा काय। देख रहे हैं लोग कितना परेशान है, कितनी समस्या हो रही है। यहाँ पे और भी लोग हैं, मैं बात करूंगा। क्या कहें भाऊ, आपलं नाव सांगा आणि हा जो मुद्दा आहे या मुद्द्यावर तुम्ही काय बोलणार आहात? माझं नाव सुजित आगरे आहे। मी या ठिकाणी आहे ना, मी आपलं जे महानगरपालिका डी विभागाच्या अंतर्गत आपलं प्रभाग समिती डी यांच्या कार्यक्षेत्रामध्ये जे वसई ब्रिज ते एव्हरशाईन सिग्नल या रस्त्याची उंचीचं काम, जे उंची वाढवण्याचं काम जे चालू आहे, त्याला जो खर्च आहे 7,42,81,269 रुपये आणि हा जो कालावधी दिला आहे त्यांनी 12 महिन्याचा, आणि ज्याचे जे ठेकेदार आहेत मे जैन कन्स्ट्रक्शन कंपनी। आता मला कळत नाही एवढा जो खर्च आहे, ठीक आहे तुम्ही खर्च करताय तो मान्य आहे, पण हा जो उंची वाढवताय ती उंची वाढवण्याचं काम एवढं धीम्या गतीने जे चालू आहे, त्याच्याने जे इथे जे वाहतूकदार जे आहेत या ठिकाणी सर्व आपले रिक्षाचे चालक आहेत सर्व, आणि या ठिकाणी जाणारे पेशंट जे आहेत त्या पेशंट लोकांना जो त्रास होतो आहे, मणक्याला त्रास होतो आहे, किंवा काही लोकांच्या घरात जे म्हणजे या ठिकाणी अपघातसुद्धा घडण्याचे, कारण रस्ता जो खड्डे चुकवण्यामध्ये अपघातसुद्धा घडतात। तर माझी महानगरपालिका जे उपअभियंता सुरेश शिंगाणे त्यांच्या आधिपत्याखाली जे रस्त्याचं काम चालू आहे, माझी त्यांना एवढीच विनंती आहे, आणि जे आयुक्त आहेत त्यांना पण विनंती आहे की ह्या रस्त्याचं काम जेवढं लवकर होईल तेवढ्या लवकर पूर्ण करा, कारण आता आचारसंहिता सुद्धा सुरुवात झालेली आहे। काही दिवसानंतर इलेक्शन पण होईल, पण त्याच्या आधी जेवढं लवकरात लवकर काम करता येईल तेवढं काम करा, अन्यथा आम्हाला या ठिकाणी आंदोलन करावं लागेल। जे वाहतूकदार आहेत, जे रिक्षा चालक आहेत, त्यांच्यामार्फत आम्हाला या ठिकाणी आंदोलन करावं लागेल, आणि या आंदोलनामध्ये जे काय असेल त्याची सर्वोच्च जबाबदारी असेल उपअभियंता सुरेश शिंगाणे, जे जैन जो या ठिकाणचा जो कॉन्ट्रॅक्टर आहे तो कॉन्ट्रॅक्टर, आणि आयुक्त या सर्वांची जिम्मेदारी असेल। तुर्तास थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। नमस्कार। आज या ठिकाणी वसंत नगरी हा जो परिसर आहे, मला वाटतं 200 मीटरचा हा परिसर आहे। गेल्या 3 महिन्यांपासून या ठिकाणी रस्त्याची अशी बेहाल करून ठेवलं आहे। म्हणजे वर्षातून पावसाळा जेव्हा येतो त्या पावसाळ्यात पाणी भरतं, म्हणून इथे महानगरपालिकेने हा उंच रस्ता करण्यासाठी हे केलेलं आहे। तर कामाला सुरुवात झाली होती जोरदार पद्धतीने, मात्र आता काय झालं काय कळत नाही आहे, त्यांचा विषय काय आहे, कशासाठी झालं आहे, काम स्थगित आहे, आणि काम अशा पद्धतीने करून ठेवलं आहे की एवढा रिक्षावाल्यांना त्रास होतो आहे। सगळे मोठे गाड्यावाला किंवा एखादा पेशंट असेल गाडीमध्ये तर त्याला कसं न्यायचं साहेब, त्याच्यासाठी आम्ही आज या ठिकाणी रस्त्याची पाहणी करायला आलो या ठिकाणी। तर फार मोठा त्रास होतो, एखादा कोणाला मणक्याचा त्रास असेल, एखादी डिलिव्हरीचे पेशंट असेल, तिला न्यायचं कसं या रस्त्यातून। तर महानगरपालिकेला आमचं एवढं आव्हान आहे की आम्हाला पक्का रस्ता नको, पण या रस्त्यावरती साधी गिरीट तरी टाकून द्या, जेणेकरून ड्रायव्हरला जास्त धक्काबुक्की होणार नाही, पूर्ण शरीर हलतं। तर त्याच्यासाठी एखादं मातीचं लेवल, म्हणजे रस्ता पूर्ण लेवल, तुमचं बाकीचं काय स्थगितीचं कारण जे असेल ते नंतर तुम्ही काय जे असेल ते नंतर बघा, पण आम्हाला आता सध्या जो खड्डा आहे ते दिसत नाही ते बघा। हे कॅमेरे जर दाखवलं तर मोठे खड्डे आहेत। सगळे प्रवासी, सगळे गाडीत जे आमचे रिक्षावाले सांगतात, प्रवासी प्रत्येक दिवशी सांगत असतात, प्रत्येक दिवशी गाणं गात असतात की रस्ता खूप खराब करून ठेवला, रस्ता खूप खराब, कधी करणार, कधी हा रस्ता होणार कधी। तर आम्हाला सध्यापुरतं तुमचं काही गोष्टी असतील, स्थगितीचं काय कारण असेल ते बाजूला ठेवून आम्हाला फक्त सध्या रस्त्याची लेवल करून द्या, जेणेकरून आमच्या चालकांना या ठिकाणी त्रास होणार नाही। धन्यवाद। गाड्यांचा मेंटेनन्स होता, आमचे टायर रिक्षाचे किंवा सर्व गाड्यांचे टायर किती दिसतात, पूर्ण वर्षभराचं टायरचं लाईफ आहे ते मला वाटतं 2-3 महिन्यातच खतम झालेलं आहे। हे सगळे त्रस्त झालेले आहेत, हे सगळे चालक आहेत ना, हे सगळे चालक आज या ठिकाणी रस्त्याची पाहणी करायला आले आहेत। तर कृपया करून महानगरपालिकेने ताबडतोब याच्यावरती ॲक्शन घेऊन आम्हाला रस्ता तात्पुरता प्लेन करून द्या, त्याच्यावर गिरीट टाकली तर व्यवस्थित होईल। त्याच्यामुळे ठेकेदारांना पण माझी विनंती आहे आणि संबंधित अधिकाऱ्यांना पण माझी विनंती आहे की ताबडतोब आम्हाला रस्ता प्लेन करून द्या, नाहीतर अन्यथा आम्हाला पुढचं पाऊल उचलावं लागेल आणि लवकरच आम्हाला आंदोलन करावं लागेल। तर कृपया करून सर्वांनी गांभीर्याने हा विषय घ्यायचा आहे आणि आम्हाला रस्ता प्लेन करून द्या, एवढी नम्रपणे विनंती आहे।